ठेवली होती, त्यामुळे की काय रीड करण्यात असमर्थ. पाहूया दुसरा चेंडू कसा करतोय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी करतोय तौफिक. गिरीशला 2 चेंडूवरती 0 धावा, अजून खातं उघडलं नाहीये. तिसरा चेंडू, चेंडू गेलाय वर. पाहूया काय होतंय, कोणता समीकरण आहे. आणि ही होते कॅच. व्हॉट अ सुपर कॅच. खूप वरती गेला होता बॉल, त्याच्यावरती कॅच पकडणं खूप अवघड होतं. खूप चांगला कॅच पकडला गेला. पहिली विकेट मिळाली आहे तौफिकला. चौथा चेंडू प्रगतीपथावरती. नवीन बॅट्समन येतोय, तो म्हणजे अक्षय. अक्षय इज ऑन स्ट्राइक. पाहूया तौफिक आता कोणता बॉल टाकतोय. 3 चेंडूत त्याने आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये, 1 विकेट काढली आहे. तौफिकला चान्स आहे आजच्या दिवसातली पहिली विकेट मेडन ओव्हर टाकायचा. चौथा चेंडू प्रगतीपथावरती. तौफिक, चांगला चेंडू होता. हा जातोय घोषित क्षेत्रामध्ये. फक्त 1 धावेने खातं उघडतोय आपल्या संघाचं सुद्धा आणि वैयक्तिक सुद्धा. 4 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 1 ह्या धावेवरती. पाचवा चेंडू, पहिल्या षटकातला 5वा चेंडू. पाहूया. होता वरती, लॉफ्टेड शॉट मारलाय ऑफ साइडला. पाहूया काय घडतंय. चौकार. पंच आपल्याला कळवत आहेत. चार चेंडू खूप चांगले टाकले होते. हा 5वा चेंडू देखील खूप चांगला होता, पण त्यासमोर बॅट्समन देखील तेवढाच चांगला मारलाय चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 ह्या आकडावरती. 1 गडी बाद. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. बॉलची पुरवठा करायची आहे. चेंडू पुरवा. अजून एक पुरवा. तर ह्या षटकातील शेवटला चेंडू. बघू काय घडतंय. मारलाय, लॉफ्टेड केलाय, ऑफ साइडला जाईल बॉल. 1 रनाने संतुष्ट मानावं लागेल. षटकाची समाप्ती होते. ह्या 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. या धावेवरती 1 गडी बाद. स्ट्राइकिंग एंडला आला आहे अक्षय. बॉलिंग करतोय तो अजय. अजयचा पहिला चेंडू.
पंच डेड बॉल. चांगला चेंडू टाकला होता, थोडासा स्लोवर, पण ह्याला पाठवलाय पंच. डिक्लेअरच्या स्वरूपात खूप अनलकी. अक्षय चांगला फटका मारला होता, पण अपुरं ग्राउंड असल्यामुळे हा जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एका धावेनं संतुष्ट. पहिल्या चेंडूत 1 धाव आली आहे, 7 धावा अशा झाल्या आहेत. 1.1 चेंडूचा खेळ समाप्तीस. आणि सर्वांना सांगायचं ही चॅलेंज ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये 16 धावा करणं अनिवार्य आहे. नाही केलाच तर जेवढ्या धावा करतील तेवढ्या कमी कराव्या लागेल तुम्हाला, अर्ध्या. पाहूया एवढे इम्पॉर्टंट षटक टाकण्यासाठी आलाय अजय. चांगला चेंडू टाकला होता. बघूया पंच इंटरेस्टेड आहेत. ओके, पंच इंटरेस्टेड आहेत. वाईड दिलाय पंचांनी आणि 1 बाउन्स. दुसरा चेंडू आणि हा असेल कदाचित नो बॉल. ओहो, एकच बाउन्सर टाकायची तुम्हाला परवानगी असते, दुसरा टाकला तर अन्यथा तो नो बॉल म्हणून करार दिला जातो. पण टाकलाय नो बॉल, दिलाय आपल्याला संधी डायलॉग मारण्याची. उघडा डोळे बघा नीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट. अजूनही या षटकातील फक्त एकच चेंडू झालाय, 9 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा वाईड, वाईड +1 अशा 2 धावा म्हणजे फ्री हिट चालूच राहणार आहे. मारा मोठा फटका, टाका बॉल ग्राउंडच्या बाहेर, ही संधी आहे उपलब्ध. चेंडू होता फ्री हिट, लॉफ्ट केलाय. पाहूया कुठे जातोय आणि हा चाललाय सरळ. पंच आपल्याकडे आकाशाकडे हात दाखवतात 6 आहे हा. व्हॉट अ बिग हिट. पहा, चांगला चेंडू होता, पण तेवढ्या चांगल्या प्रकारचा शॉट मारलाय. खूप वरती गेला चेंडू. असं वाटलं की एका वेळेस कॅच होईल, पण नाही, होता हा षटकार. आतापर्यंत ह्या टुर्नामेंटचे 56 सिक्स कंप्लीट झालेले आहेत. पावसाळीमध्ये चौके खूप कमी लागतात, पण षटकारांची मात्र आतिषबाजी होते. समीकरण ऐका. 4 चेंडू मध्ये चॅलेंज एक्सेप्ट केलं, चॅलेंज कंप्लीट करायला 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा पाहिजेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. ह्यात कुठे ना कुठे डाऊनफॉल ही फील्डिंग टीमचा, बॉलरचा सुद्धा आहे, कारण नो टाकला, वाईट टाकले, त्यामुळे जास्त धावा गेल्या. चांगला चेंडू होता, समोर खेळला, अडवलाय. 1 धाव तोपर्यंत कंप्लीट केली आहे. बॉल थ्रो झालाय, 1 धावेवरती संतुष्ट. अजूनही 3 चेंडू तर 4 धावांची आवश्यकता चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी. चौथा चेंडू प्रगतीपथावरती आणि पंच इंटरेस्टेड. पंच बोलतात इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स नॉट अ वाईड, इट्स अ डॉट बॉल. समीकरण स्पष्ट आहे. 2 बॉल 4 धावा जर काढल्या तरच आणि तरच तुम्हाला फायदा आहे चॅलेंज ओव्हरचा. हा बॉल सुद्धा चाललाय कदाचित डिक्लेअर स्वरूपात. समीकरण झाले 1 बॉल आणि 3 धावा.
पाहूया कंप्लीट करतात की नाही. 3 नाही, जर 2 जरी काढल्या तरी सुद्धा ते रन मायनस होणार आहेत अर्धे. 3 धावे काढणं अनिवार्य. शेवटचा चेंडू टाकलेला चांगला होता. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी काय जातील, कॅन्सल केलं. आता समीकरण दुसऱ्या ओव्हरला आलेल्या आहेत 14 धावा, पण 16 धावा करू शकल्या नसल्यामुळे 7 धावा मायनस होतील, तर फक्त 7 धावा मिळतील इकडे. संपूर्ण धावा झाल्या आहेत 13 धावा. 2 ओव्हर मध्ये 13. बॉल टू बॉल समीकरण या ठिकाणी आलंय. त्यामुळे की काय बोलतात, ही सेकंड ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर खूप इम्पॉर्टंट असते की तुम्ही 16 धावा करा, तुम्हाला एक्स्ट्रा रन सुद्धा मिळतात आणि तुमचे 16 धावा सुद्धा त्यामध्ये ऍड होतात. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती. तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी येतोय तो म्हणजे बॉलरचं नाव अक्षय. अक्षय विल बॉल टू अक्षय. तिसरी ओव्हर महत्वपूर्ण ओव्हर. पाहूया पहिला चेंडू. अक्षय करेल फेस. अक्षयला पंचांचं बोट आहे आकाशाकडे. दुसरी रन घेताना विकेट टाकली आहे आपली अक्षयनी. पहिल्या चेंडूवरती विकेट पडलेले रनआउटच्या स्वरूपात. 14 धावा झाल्या आहेत आतापर्यंत फक्त, आणि 2 गडी बाद केलेले आहेत नवसाथी दिवा ह्या संघाचे. लेग स्टंप वरनं मिस होतोय थोडासा बाहेर. पंच आपल्याकडे निर्णय कळवतायत वाईड, आणि 1 बाउंडची सुद्धा ताकीद दिली पंचांनी. चांगला टोलवला लेग साइडला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. पाहूया फिल्डर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा पळालेत. एक आधीच ऑल आउट रनआउट झालेला आहे. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे कंप्लीट करतील. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट्स. खूप छान, खूप उमदा, खूप अफलातून. जिकडे 2 धावा होत्या अजून 1 धाव चोरून घेतली आहे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 18. या धाव संख्येवरती 2 गडी बाद. नॉन स्ट्रायकर साहिल.
टोलवलाय, लेग साइडला टोलवलाय. पाहूया काय होतं या चेंडूवरती. पंच आपला आकाशाकडे बोट दाखवत आहेत, म्हणतायत षटकार षटकार षटकार. चांगला षटकार मारला मिड विकेटच्या दिशेने, खूप चांगला फटका. संघाची धावसंख्या अजून एक वाईड. क्या बात है. पंच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. 2 गडी बाद. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी. पंच ओके, डेड बॉल दिलाय पंचांनी. तीन चेंडू अजूनही उर्वरित. चला स्पीडअप घ्यायचा आहे. चांगला चेंडू होता, खूप उंच खूप उंच. क्या बात है. हिरव्या हिरव्या पानांचा पिवळा पिवळा फुला, लंबा लंबा षटकार मारेगा पर झुकेगा नहीं साला. अशाच काही प्रकारचा षटकार मारला इकडे. खूप चांगला फटका मारला, खूप वरती चेंडू गेला होता, तसाच खूप लांब गेला. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू मध्ये बघू साहिल काय खेळी करतोय, कशी खेळी करतोय, किती धावा अजून घेतोय. पाचवा चेंडू होता पायावरती. एलबीचा लेग बाईसच्या स्वरूपात अंपायर आपल्याला कळवतायत. खूप चांगली पंचांची भूमिका सकाळपासून. पाऊस खूप पडला तरी सुद्धा पंच थकले नाहीत. धन्यवाद पंच. तेहतीस 32 होते ना, 33 झाले ना. एक लेग बाय घेतली ना. 32 शेवटचा चेंडू. ओहो हो, खूप मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पण बॉल तितकाच चांगला कानाच्या बाजूने गेला. ओव्हरची समाप्ती होते या ठिकाणी. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32. 2 गडी बाद. नवसाथी दिवा. आता शेवटच्या षटकाचे 6 चेंडू बाकी. पाहूया नवसाथी दिवा संघाचे खेळाडू साहिल आणि वेदांत कोणती खेळी करतायत आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतायत किंवा एक चांगला टोटल ठेवतायत. सकाळच्या सत्रापासून आपण 80 धावा, 85 धावा, 76 धावा या एवढ्या मोठमोठ्या धावा पाहिलेत आणि त्या कंपॅरिझन मध्ये 32 धावा तुम्हाला कमीत कमी 50 धावा तरी टार्गेट ठेवावा लागेल. कारण तर गोलिंग मार्क वरती आला आहे नन्ना मुन्ना जादूगर आकाश पवार. वय वर्ष 14. फायनल ओव्हर टाकतोय, क्रुशल ओव्हर टाकतोय. ओ हो
खूप चांगला चेंडू होता, कॅचची आवश्यकता आणि कॅच सोडला, झेल सोडला. एक धाव काढली आहे, पण हा कॅच पकडली, ही कॅच पकडली पाहिजे होती, कारण इन्स्पिरेशन भेटलं असतं, मोटिवेशन भेटलं असतं त्या नन्ना मुन्ना जादूगरला, ज्याने एवढा चांगला चेंडू फेकला आणि एक संधी निर्माण करून दिली होती, पण त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक. ओहो, व्हॉट अ बॉल. आजच्या दिवसातील सर्वात सुंदर बॉल टाकला ह्या नन्या मुन्ना जादूगरने. डेलिब्रेट आहे. आकाश पवार काय बॉलिंग करतोय. 2 चेंडू टाकले, दोन्ही चेंडू वरती. खूप चांगलं असं त्याने इट्स अ बॉल. व्हॉट अ बॉलिंग. स्टंपच्या वरून गेला, मिडल स्टंपच्या वरनं चेंडू गेला आणि आकाश पवार काय चेंडू, काय बॉल टाकतोय, काय ओव्हर टाकतोय. खूप चांगली बॉलिंग, जे मोठ्या मोठ्या माणसांना देखील जमणार नाही त्या एक 14 वर्षाचा नन्ना मुन्ना जादूगर करून दाखवतोय. चौथा चेंडू हा मात्र वाईड असेल, थोडासा बाहेर केला होता चेंडू. वाईडच्या स्वरूपाने एका धावेनी संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते आहे, ती 34 या धावेवरती. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करतील, सांगतील की हा बॉल वाईड आहे. अजून एका धावेनी पुढे सरकते 35. अजूनही आपल्याला 3 चेंडू झालेत, मोठा फटका काही बघायला मिळाला नाहीये. पाहूया ह्या चेंडूवरती येतोय का. पुन्हा एकदा हा वाईड, सलग 3 वाईड टाकलेले आहेत. काहीही बोला, हा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करते. भले त्याने 3 वाईड टाकले तरी सुरुवातीचे 3 जे चेंडू टाकले होते त्यावरती पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती, पण ती घेऊ शकले नाहीयेत. पाहूया चौथा बॉल कसा टाकतोय आकाश पवार, नन्ना मुन्ना जादूगर. आणखीन एक वाईड, सलग 4 वाईड टाकलेत आकाश पवारने. गोलंदाजी चांगली करतोय, पण एक्स्ट्राज जे देतोय ते खूप महाग पडतील, कारण बॅटीने रन येत नाहीयेत, एक्स्ट्राजने सुद्धा येऊ नये. चौथा चेंडू आणि हा चेंडू बरोबर टाकला होता, थोडासा लो फुल टॉस सारखा चेंडू. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि विकेट होते रनआउटच्या स्वरूपात. एक धाव मात्र मिळणार आहे. नवसाथी दिवा ह्या संघाला. काय करू काय नाही करू, रन कुठून येत नाहीये, तर त्यामुळे पळाला बॅट्समन, तो तरी काय करेल. बॉल लागत नाहीये बॅटीला. ही ओव्हर खूप चांगली, जेवढेही रन आले त्या ओव्हर मध्ये तेवढे सगळे हे वाईडच्या स्वरूपात, आणि एक जी कॅच मिस झाली तिथे 1 धाव. म्हणजे 4 चेंडूत आतापर्यंत या नन्या मुन्नानी फक्त 5 धावा दिल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी, आणि हा उडवलाय उडवलाय उडवलाय, चाललाय चेंडू 6 धाव्यांसाठी. येतोय षटकार, पंच आकाशाकडे बोट करतायत. बॉलची पूर्तता करा, त्यात कमी पडू नका. षटकारात कुणी कमी पडणार नाहीये.
खूप चांगला षटकार, खूप उंच गेला होता, खूप लांब गेला. समीकरण बदलतोय. एक चेंडू शेवटचा बाकी, पण 44 धावा. ज्या लक्ष्याचा तुम्ही बघत होता डिफेंड करायचं, ते लक्ष तुम्हाला मिळालंय. एक चांगला स्कोर, एक फायटिंग स्कोर आहे. हो हो, वाईट टाकला होता पण मिस हिट झाला तिकडे आणि त्या बारक्याच्या सहाय्यानेच हा रनआउट सुद्धा पॉसिबल होऊ शकला. अजूनही एक शेवटचा चेंडू. ह्या वाईट रनाने संघाची धावसंख्या झाली आहे ती 45. हा नंबर कधी विसरू नका. ह्या नंबरने आपल्याला आता वर्ल्ड कप जिंकून दिला. Score is 45 for 4. Last ball of this first innings. Let's see what will be the shot on this last ball. Will it be 6, will it be 4, or will it be dot? Let's see. खूप छान चेंडू होता. डिक्लेअर स्वरूपात यष्टीरक्षकाकडनं थोडीशी मिस्टेक झाली आणि एक धाव तिकडे डिक्लेअरच्या स्वरूपात मिळाली. एक धावेने संतुष्ट नवसाथी दिवा ह्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46 ह्या आकड्यावरती. एक फायटिंग स्कोर बोलावा लागेल. एक तुम्ही डिफेंड करू शकता जर तुमच्याकडे त्या लेवलची बॉलिंग लाईनअप आहे. 46 धावा झाले. 47 टू विन. विष्णुनगर चेंबूर आणि जय मल्हार चोळेगाव यांच्यात पुढचा घमासान होतोय. तर आपण टॉस साठी यायचंय. आपल्याला विनंती, विष्णुनगर चेंबूर आणि जय मल्हार चोळेगाव यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावरती येऊन टॉस करायचा आहे. विष्णुनगर चेंबूर, जय मल्हार चोळेगाव.
जय मल्हार, जय मल्हार चोळेगाव प्लीज कॅप्टन पाठवायचं आहे. जय मल्हार चोळेगाव कॅप्टन पाठवायचं आहे टॉस साठी. विष्णुनगर चेंबूरचा कॅप्टन ऑलरेडी आलाय. स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे भरत आणि फिल्डिंग बॉलिंगच्या विष्णुनगर चेंबूर आणि जय मल्हार चोळेगाव यांच्यामध्ये टॉस झाला. विष्णुनगर टॉस जिंकलेले आहेत. त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे. तोपर्यंत आपण जाऊया ग्राउंड मध्ये. 47 रन्स टू विन. चला मॅच सुरू करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. हे कोण आहे? नवसाथी दिवा मॅच चालू करा प्लीज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट येते. रिद्धी सिद्धी कोपरीला धक्का लागतोय. पहिल्याच चेंडूवरती पहिलीच विकेट पडते. कोणाची विकेट पडली? भरतची विकेट पडते. खूप एक मातबगार खेळाडू, एक चांगला खेळाडू आउट होतोय. जो सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहे तो आउट होतोय. पण त्याची जागा भरून काढण्यासाठी ग्राउंड मध्ये उतरतोय तो. नवीन बॅट्समन कोण आलाय? नवीन बॅट्समन आलाय तो अजय. पहिल्या चेंडूवरती विकेट पडली. प्रेशर असेल कुठे ना कुठे अजय वरती. खूप चांगली बॉलिंग करतोय सोहम. दुसरा चेंडू प्रगतीपथावरती. बघूया काय होतंय. चांगला डोळा सरळ बॉल आला एकदम. आणि हा 4 धाव्यांसाठी पंच आपल्याला कळवत आहेत की हा बॉल येतोय चौकार. पहिल्या बॉलवरती विकेट पडलेली असताना देखील सुद्धा अजय ह्याच्या चेहऱ्यावरती कुठलंही प्रेशर, कुठलंही एक दडपण नाहीये. आल्या आल्या त्याने 4 धावा मारल्यात. फ्री माइंडेड खेळतोय अजय. तिसरा बॉल प्रगतीपथावरती स्पीड अप करायचा आहे. तिसरा चेंडू लेग साइडला मारलाय. 1 धाव झाली. डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 5 धावेवरती. 3 चेंडूच्या अखेरीस संघाचा धावसंख्या आहे 5. 1 गडी बाद. ओहो दांडी 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 गोल. एज लागली बॅटीची आणि बॉलने सरळ किस केलंय स्टंप साठी. बघ ना बाजूलाच रविवारचा असेल. रिद्धी सिद्धी कोपरी बॅट्समन पाठवायचा नेक्स्ट. थोडंसं सहकार्य करा. थोड्या लवकर मॅचेस संपवायच्या आहेत. अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. पुढचा बॅट्समन येतोय अजयची जागा भरून काढण्यासाठी शुभम.
अजूनही 2 चेंडू या षटकातील. 2 महत्वाच्या विकेट पडल्यात रिद्धी सिद्धी कोपरी या संघाच्या. खूप चांगली बॉलिंग नवसाथी दिवा, तशी सोहम कडनं खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचं प्लीज. एक धाव एका धावेने संतुष्ट. लेग साइडला खेळला होता. एका धावेने हे षटक संपतंय. एक बॉल शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक. 6 धावा. पंच करतात दोन्ही हात समांतर. येतोय वाईड. तर फोन विष्णुनगर चेंबूर आणि जय मल्हार चोळेगाव यांच्यामध्ये टॉस झाला. विष्णुनगर टॉस जिंकून फिल्डिंग चा निर्णय घेतलाय. ही मॅच झाल्यानंतर त्वरित आपण फिल्डिंग लावायचे. शेवटच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव आली आहे. षटक संपतंय. स्पीड अप करा प्लीज. पंच स्पीड अप घ्या. चला स्पीडअप करायचं प्लीज. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. अजून फक्त 1 तास आपल्याकडे सनलाइट असणार आहे. तर एक षटक संपलंय. एका षटका अखेरीस 8 धावा झालेल्या आहेत रिद्धी सिद्धी कोपरी या संघाच्या. तेच बघतो. बॉलरचं नाव आकाश. आकाश आहे बॉलिंग प्रगतीपथावरती. खूप इम्पॉर्टंट ओव्हर, चॅलेंज ओव्हर सुरू होते. आकाश करतोय सुरुवात. ओ हो, खूप चांगला चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू. पहिला चेंडू काढलाय डॉट चॅलेंज ओव्हरचा. 5 चेंडू मध्ये 16 धावा करण्याची गरज आहे रिद्धी सिद्धी कोपरी या संघाला. तर आणखीन एक वाईड. वाईड आहे. ओके का नो का के अंपायर डिसिजन चेंज केलाय. तर हा नो बॉल असेल. तर नेक्स्ट बॉल असेल हा फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. चांगला चेंडू होता. फ्री हिट होती. फ्री हिटचं एक्झिक्युशन मोठ्या फटक्यात करता आलेलं नाहीये. खूप चांगली गोलंदाजी आकाश याच्याकडून. 9 धावा. हॅलो हॅलो. ओ हो, खूप चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट चेंडू होतोय. प्रत्येक डॉट चेंडू हा प्रेशर वाढवेल. कारण डिफेंडिंग साठी जास्त धावा नाहीयेत. फक्त 46 धावा आहेत. आणि तशाच प्रकारचं डिफेंड या ओव्हर मध्ये करतोय तो आकाश. 3 चेंडू झालेत. तुम्हाला 3 चेंडू मध्ये अजूनच 15 धावा कराव्या लागतील.
जर चॅलेंज ओव्हरचा लाभ उचलायचा असेल तर 3 चेंडू ते 15 धावा करणं खूप अनिवार्य आहे. प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न खूप चालू आहेत, पण वाईड +1 अशा अतिरिक्त 2 धावा मिळालेल्या आहेत. दोन धावा मिळालेल्या आहेत. प्लीज पंचांसोबत वाद घालू नका, पंचांचा निर्णय अखेर असेल. ऑन फील्ड हॅलो वाईड ओके इट्स अ वाईड बॉल. वाईड +1 अशा 2 धावा दिल्या जातील. सोळेगाव थोडस मागे जायचंय, त्या पट्टीवरती पाय ठेवायचा नाहीये. तेवढाच एक आधारस्तंभ आहे 6 आणि 4 जाणून घेण्यासाठी. तर ओ हो बिग हिट पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. विक्की बनसोडे दाखवतायत हा फक्त डिक्लेअर. हो खूप बॅड लक. खूप चांगला स्ट्रोक खेळला होता पण आहे ना 2 बॉल 12 धावांची आवश्यकता चॅलेंज ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. पाहूया कोणती खेळी होते. 2 बॉल 12 धावा. हो पहिला येतोय क्या बात. स्ट्रेट येतोय 6 धाव्यांसाठी. आता मात्र चॅलेंजिंग ओव्हर हे चॅलेंज करतोय आणि कंप्लीट सुद्धा करतोय. एका चेंडूत अजूनही 6 धाव्यांची गरज. खूप चांगला स्ट्रोक होता. सरळ बॅटिंग खेळला आणि ह्या 6 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 ही धावसंख्या. 2 गडी बाद. पण ही 18 धावसंख्या तेवढीच नाहीये. जर तुम्ही 16 धावा काढल्या नाहीत तर ह्याच्यामध्ये अजून देखील कमी होतील. त्यामुळे ह्या बॉलला षटकार येणं खूप महत्वाचं. ओहो डॉट बॉल येतो या ठिकाणी. 2 ओव्हर समाप्त होत आहेत. आता मात्र समीकरण बदलेल कारण 6 धाव्यांची गरज होती म्हणजे 10 धावा काढल्यात फक्त. रिद्धी सिद्धी कोपरी यांनी 16 धावा करू शकल्या नाहीये त्यामुळे 5 धावा तुमच्या मायनस होत आहेत. आता समीकरण बदलतंय. फक्त 5 धावा मिळणार आहेत रिद्धी सिद्धी कोपरी या टीमला. आता स्कोर आहे तो अजून खाली गेलाय 13 ह्या धावसंख्येवरती. खूप चांगली बॉलिंग होते नवसाथी दिवा ह्या संघाकडनं. अजूनही मॅच गेलेली नाहीये. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. मोठे फटके ह्याच ओव्हरमध्ये ह्या षटकामध्ये लावावे लागतील कारण शेवटच्या ओव्हरला तुम्ही 20-25 रन घेऊन नाही जाऊ शकत.
ओ हो डेट बॉल यो होता 8 होता 1.5 आता काय. पंचांनी ताकीद दिलाय इट्स नो बॉल ओनली नो अँड माय फेवरेट डायलॉग उघडा डोळे बघा नीट कारण चेंडू आहे फ्री हिट. डॉट बॉल किती बॉल झाले ओव्हरचे. वन्स मोर डॉट क्या बात है. त्याच प्रकारचा चेंडू त्याच प्रकारचा अंजाम देखील होतं या ठिकाणी. परत एकदा डॉट बॉल कंटिन्यू 2 बॉल डॉट आलेले आहेत. वाईडच्या स्वरूपात पंच आपल्याला कळवत आहेत 1 धाव एक्स्ट्रा मिळेल रिद्धी सिद्धी कोपरी ह्या संघाला. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. या षटकातील फक्त 2च चेंडू झालेत अजून 4 चेंडू बाकी. पुन्हा एकदा तशीच गती खराब दिशा खराब तो रिवॉर्ड कैसे मिलेगा अच्छा वो भी खराब है. 15 धावा 2 गडी गमावलेत अजूनही 4 चेंडू शिल्लक ह्या षटकातील. अजून 1 डॉट बॉल. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे साहिल यांच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे. कळत नाहीये बॅटिंग टीमला रिद्धी टीमला. अजून 1 डॉट क्या बात आहे. कंटिन्युअसली 4 बॉल टाकले त्यांनी 4ही बॉल डॉट आलेत. 16 धावेवरची संघाची गाडी अटकलेली आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी. इट्स अ नो बॉल इट्स अ नो बॉल. इट्स फ्री हिट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. पाहूया बिग हिट येते की नाही. बघूया पंच कोणता. ओके वाईड म्हणजे फ्री हिट ही चालूच असणार आहे. गोलंदाजी चांगली होती पण एक्स्ट्रा जेवढ्याही धावा दिल्या तर तेवढ्या महाग पडतील. शेवटचे 2 बॉल. चांगला चेंडू होता चांगला स्ट्रोक होता. पाहूया पंच कळवतायत एवढा लांब शॉट मारून देखील फक्त 1 धाव. 1 धावेने काही होणार नाहीये. मोठे फटके खेळावेच लागतील कारण सध्या गरज आहे ती मोठ्या फटक्यांची आहे. 7 चेंडूने 28 धावांची गरज. आलाय मोठा स्ट्रोक आलाय या ओव्हरचा. खूप मोठा आजच्या दिवसाचा खूप मोठा षटकार आलाय. क्या बात है व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. हा षटकार येणं खूप इम्पॉर्टंट होतं कारण 28 धावा होत्या आता त्या होऊन 22 राहिल्या आहेत. 6 चेंडूत 22 धावा. अजूनही असे 3 फटके मारावे लागतील जिंकण्यासाठी.
ही ओव्हर जी असणार आहे सुरुवातीचे 2-3 बॉल खूप क्रुशल खूप इम्पॉर्टंट असणार आहेत कारण सुरुवातीच्या 2 आणि 3 बॉलवरती पूर्ण मॅचचं चित्र अवलंबून आहे की जिंकेल की नाही रिद्धी सिद्धी कोपरी. चला पंच स्पीड अप करा अजून 2 सामने खेळवायचे. कुंदन 6 बॉल 22 धावांची आवश्यकता आणि ऑफ साइडला मारलाय कॅच पकडलाय आणि हा विकेट. खूप चांगली कॅच पकडली खूप स्पीडने बॉल गेला होता फिल्डर कडे. पहिल्या चेंडूवरती विकेट काढतोय. कुठेतरी समीकरण फसलंय रिद्धी सिद्धी कोपरीचं कारण तुम्हाला पहिल्या 3 चेंडूवर 1 किंवा 2 आक्रमण करायचे होते पण तुम्ही पहिल्याच चेंडूवरती विकेट घालवून बसलात. आता मात्र थोडस एक बॅकफुटला आहे पण हे क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे काहीही होऊ शकतं. 5 चेंडू आहेत 4 षटकार देखील लागू शकतात. आणि हा बॉल असेल वाईड आहे. पुन्हा एकदा जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धावेने संतुष्ट मानावे लागेल. एका धावेने काही होणार नाही. 4 बॉल 4 षटकार लगावेच लागतील कारण समीकरण बनलंय ते 4 चेंडू आणि 20 धावेंचं 3 षटकार तरी कमीत कमी मारावेच लागतील. वर गेलाय चेंडू वरती गेलाय पाहूया फिल्डर येतोय का खाली. ओ हो थोडासा लांब राहिला चिखलामुळे थोडासा अटकला गेला पाय बॉल पर्यंत पोहोचू नाही शकला फिल्डर. आता समीकरण बनतंय ते म्हणजे 3 चेंडू 19 धावा कंपल्सरी चेज आहे. 3 षटकार मारावेच लागतील आता. आणि पुन्हा एकदा डेड बॉल होता. ओहो डॉट बॉल. कदाचित आता इथे आपली विष्णुनगर चेंबूर आपल्याला विनंती आहे की आता मॅच संपल्या त्वरित आपण फिल्डिंगला जायचंय. वेळ कमी आहे सनलाइट कमी आहे पाऊस पडतोय अंधार लवकर होईल. आपल्याला प्लीज विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं. जी काही टीम मीटिंग करायची असेल ती बाहेरच करून या प्लीज. शेवटच्या बॉलला जरी षटकार लागलेला असला तरी 9 साथी दिवा ठरते आहे हा विजयी संघ.